लिप पडली माझ्या आईच्या अंगावर, तुम्ही सगळे शांत बसू राहिले. बाप, अरे माझ्या आईचा जीव याच्यात गेला रे, माझ्या आईचा जीव याच्यात गेला. अरे पाहू घ्या रे हे हात, मोठं गेलं रे माझ्या आईचा. अरे बाप रे, मारलं रे माझ्या आईला. व्हिडिओ काढला काय? काढला रे माझ्या आईला, मारून टाकलं रे. या बऱ्या शांत बसले सगळे, माझ्या आईला मारून टाकलं रे. अपायला पुरायले सगळे. या एक जण सुद्धा बोलत नाही, माझ्या आईला मारून टाकलं. माझ्या आईला मारून टाकलं. आता काय बोलल रे ते, काय करू राहिलं तिला. अरे मारून टाकलं माझ्या आईला. लिप पाहिले मी बरी का, लिप पाहिली मी. कोणता डॉक्टर इकडे समोर असायला पटकन. डॉक्टर नाही का इथं कोणीच, इथं कोणीच डॉक्टर नाही का. लाईव्ह चालू आहे बर का. मेडिकल कॉलेजला कोणी डॉक्टर नाही, कोणी सांगायला तयार नाही का माझ्या आईचा जीव कोणी घेतला. ती लिफ्ट माझ्या आईच्या अंगावर एवढी पडली, रक्त बा, तिथलं रक्त बारे. मारून टाकली माझी आई. मेडिकल कॉलेज मध्ये इकडे कोणी दाखवत नाही, इथं सांगत नाही ती लिफ्ट कस काय बंद पडली. माझ्या आईच्या तोंडातून रक्त निघालं, हे कोणीच बोलत नाही. इथली मॅनेजमेंट काहीच बोलून नाही राहिलं. माझी आई चांगली होती. 1 तास झाला फक्त आली ती कामावर. ती लिफ्ट पाहिली मी, अडकलेली होती. माझ्या आईच्या तोंडातून रक्त निघालं. लिफ्ट बंद व्हायचं, रक्त निघायचं काय कारण. कोण आहे इथं. हे सगळे तोंड पहा, एक सुद्धा उत्तर देत नाही मला. माझ्या आईला काय सगळे लपू राहिले. आता इथं सगळे लपू राहिले. एक सुद्धा बोलून नाही राहिलं माझ्या आईला काय झालं. एक सुद्धा शब्द बोलून नाही राहिले. हे मेडिकल कॉलेज मारून टाकलं माझ्या आईला. कोण आहे मॅनेजमेंटला बोलवा इथं. कोण आहे सर इथं बोल, मला व्हिडिओ दाखवतो लिफ्टचा. 2 मिनिटं तू शांत बस. कस का बसतोय. तुझी आई असती, तुझी आई असती, मेली असती तर तू काय केलं असतं रे. 2 मिनिटं त्याला शांत बोलव रे मॅनेजमेंटला इथं. शांत बसणार नाही भाई, मी शांत नाही बसणार. सर तुझ्याशी बोल. शांत बसणार नाही मी, 2 मिनिटं शांत बस. शांत बसणार नाही. इथं जीव गेला तरी चालेल. माझ्या आईला जे काय झालं ते मला पाहिजे. इथं काय झालं ते मला पाहिजे. आणि आज चालेल सोड. व्यवस्थित चालू आहे सगळं. हा व्यवस्थित चालू आहे. बर काळजी करू नकोस. काय तुझं हे करू नकोस तू. हा. तुझं होऊ द्या, मला काय होतं ते होऊ द्या. प्रेशर वाढवू नकोस. होऊ द्या. डायरेक्ट नाका तोंडातून रक्त आलेलं आहे. नाही अहो शांत कस काय बसायचं. या लोकांनी, मेडिकल कॉलेजच्या लोकांनी मारून टाकलं माझ्या आईला. हे लिफ्ट डायरेक्ट बंद आहे आता इथं. तर इथं माझ्या आईचा काय विषय झाला असन यांनाच माहिती. आणि एक जण सुद्धा मला बोलत नाही का या लिफ्ट मध्ये झालेलं काय. 1 तासभर आधी फक्त माझी आई आली होती कामावर, 1 तासभर आधी. आणि काय झालं यांनाच माहिती. काय मॅनेजमेंट आहे, ही लिफ्ट डायरेक्ट बंद करून ठेवली. हा अरे महेंद्र आई, जबरदस्ती करू नका माझ्याशी. 2 मिनिटं फक्त. 2 मिनिटं इमर्जन्सी होतं. भाई जबरदस्ती करायची नाही. माझ्या आईला लिफ्ट मध्ये काय झालं मला माहिती पाहिजे. आणि मला पूर्ण व्हिडिओ पाहिजे. अरे भेटल ना महेंद्र, ऐकत जातो सगळं देतो. 2 व्हिडिओ मला पाहिजे बरं का. माझ्या आईला लिफ्ट मध्ये काय झालं महेंद्र, अरे नाही, मला दाखवा लिफ्ट मध्ये व्हिडिओ पाहिजे मला आत्ताच्या आत्ता. माझ्या आईला लिफ्ट मध्ये काय झालं ते मला आत्ता व्हिडिओ पाहिजे. महेंद्र ऐकत जा. नाही 51 काही दाखवत नाही. काय 47 आवाज काय दाखवत नाही, काही नाही. ड्रामा करू राहिले. डॉक्टरचा पत्ता नको. नाही शांत का बसायचं आहे. माझी आई गेली तरी आम्ही शांत बसायचं का. एवढी आईचा जीव जात होता. 20 मिनिटं तुम्ही तिला खेचून काढायला लावले. मेलेला माणूस तुम्ही इथं ठेवलं. आम्हाला चुत्यात काढता तुम्ही. तुमच्याशी चर्चा सुद्धा केली. 1 मिनिट तुम्ही 1 मिनिट. व्हिडिओ आम्ही बी पाहिला, व्हिडिओ तुम्ही बी पाहिला, बरोबर आहे.
असा कोणता माणूस आहे ज्याच्या अंगावर लिफ्ट पडेल तो 20 मिनिटं त्याला काढायला नुसते बाहेर लागेल आणि ज्याला वडून काढेल 20 मिनिटानंतर तो जिवंत राहील. राईट अहो 2च मिनिटात माणूस ऑफ होतो. हा? एवढं ओढून काढलं. म्हणूनच तुम्हाला मग तुम्ही एक मिनिट मग तुम्ही सर आम्हाला डिक्लेअर प्रयत्न करायला 20 मिनिटं का लागले मला काय म्हणायचं एवढे जर का माणसं काय विचारलं सर आम्हाला तुम्हाला अजून नाही प्रयत्न समजलं. करायला 20 ते अर्धा तास का गेला? मी काय विचारलं? लिफ्ट बरं लिफ्ट काय पडली प्रश्न आहे ना. हा लिफ्ट का पडली? तिने चुकी केली ती सांगू शकत नाही. मग काय हेडिंगचं ऑफिस हेडिंगच्या ऑफिस मध्ये कोणीच नाही. ये इकडं कर्मचारी ए डिपार्टमेंटचं ऑफिस इथं कोणी नाही कोणीच नाही हात लावू नका कोणत्या वस्तू सेक्शन दोन मिनिटं मास्टर सेक्शन एक काही माणूस नाही इथं. पीजी सेक्शन इथं बी एक बी माणूस नाही. अख्खं डिपार्टमेंट खाली आहे. माझी आई मेली मारून टाकली आणि सगळे काय झाले